नमस्कार मंडळी. त्या दिवशी ना एका आमच्याकडे येलेल्या पाहुण्यात तुमका मी भेटवलंय, ज्याचं नाव असा कोको. तर तो व्हिडिओ तुम्ही बघितला अशातच. तर आजचा व्हिडिओ सेम तसंच असा आणि तसंच अजून एक पाहुणं आमच्याकडे त्या दिवशी इलेलो आणि सहज कुतूहल वाटला म्हणून त्याचा फोटो काढलो, व्हिडिओ बनवलो आणि म्हटलं बघूया तरी खूप वेगळं दिसता ह्यो पाहुणं, तर ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता काय आपल्याकडे सोय असा गुगल सर्च केला इमेज टाकून की आपल्याक हवी ती माहिती मिळता. तर त्याची मी माहिती काढली आणि मग असं कळलं की तो खूप खास असा. तर त्याच्यामुळे तो एवढं खास असल्यामुळे मी ठरवले की त्याची माहिती त्याची ओळख तुमका सुद्धा करून देऊया. तर आधी ते का भेटवते त्या दिवशी सारख्या आणि मग त्याची सगळी बाकीची माहिती सांगते. तर चला दाखवते तो कोण हा पाहुणं. पानार को दिसतं ब पानार रवलो तो ओळखाक पण येऊचो नाही. कलर चेंज केलेलो आता सो लोकांसाठी करडासारखं केलं पण नंतर काय गवताची काडी करायला ए पळतं काय तुझा फोटो काढते थांब असं वाटतं. थांब जरा फोटो काढते. असं काय तर बघता आलो का तो? तो म्हणता माझा समोरसून फोटो काढ. हो. समोरसून काढते. उड्याचं नाही, पंख नाही तुझे का? चलतो तो उडणार आहे, चलतो तो हलवा बघायला. कसं पण हा? अरे तू चलतो खाली त्याचे पाय आहेत. बेरिंग येते का? असं नाही, असं करता फक्त. हे गाडीवाल्याचीच भाषा वापरतात. हा? बेरिंगी पाय कसे व पानार रवलो तो कळाचो पण हा पण त्याच्या पाठीवर डिझाईन बघा दिसली तुमका. इथं घेते आता बरोबर वशिंगा तर मंडळी ह्यो जो पाहुणा आहे ना ह्याचं नाव असा वंडरिंग व्हायोलिन मॅन्टिस. आता व्हायोलिन किती आहे तर तुम्ही बघितलं असाल त्याचा जो आकार आहे ना तो व्हायोलिनच्या आकारासारखं असतं म्हणून ते का व्हायोलिन मॅन्टिस असं म्हणतात. एक प्रकारचं कीटक, 4 त्याका पाय आहेत बघा काडियांसारखे. तर ते पाय काड्यांसारखे आणि त्याचा अंग जो हा ता लाकडासारख्या किंवा सुकलेल्या पानासारख्या असता. निसर्गाची किती कमाल आहे ना, त्या एवढ्याशा कीटकाच्या सुरक्षितेसाठी सुद्धा निसर्गाने सोय करून ठेवलेली असा. म्हणजे तो जर पानावर काही तुमका दिसलो तर तो कळाचो पण नाही आणि ते का कोणत्याही प्रकारचा त्रास इतर जीवांपासून होऊचो नाही. तर त्याची नावा जी आहेत ती शास्त्रीय नावा खूप कठीण असतात म्हणून मी लिहूनच आणलंय. तर त्याचं शास्त्रीय नाव हा ना तर असा गोंगायलस किंवा गोंगायलोड्स असं त्याचं नाव आहे शास्त्रीय. आणि सामान्य नाव इंग्लिश नाव जो हा ता असा वंडरिंग व्हायोलिन मॅन्टिस. तेकाच इंडियन रोज मॅन्टिस असं सुद्धा म्हणतात. व्हायोलिनच्या आकारासारखं असतं म्हणून व्हायोलिनचं नाव दिलेलं असतं. त्याचे बारीक पाय असतात, पानांसारखे त्याची उपांग असतात आणि वाळलेल्या काठीसारखं आणि पानासारखं तो दिसतं, तुम्ही बघितलं असेल. पण त्याच्या अंगावर असलेली ती जी डिझाईन आहे ना ती खूप वैशिष्ट्यपूर्ण असा आणि ह्यो जो कीटक आहे ना तो फक्त आपल्या भारतामध्ये, दक्षिण भारतामध्ये आणि श्रीलंकेतच मिळता, बाकी कुठे मिळणार नाही. आणि आपल्या दक्षिण भारतामध्ये मग आपण कोकण आपल्या दक्षिण भारतातच येतं ना त्याच्यामुळे आपल्याकडे पण तो दिसता. पण तसं तो सहज दिसणारो नाही, दुर्मिळ असा आणि असंच दुर्मिळ कीटक किंवा आमच्याकडे इले मंडळी निसर्गाचाच भाग असलेलो ह्यो व्हायोलिन मॅन्टिस नावाचो कीटक. त्याचं कोणत्याही प्रकारचा उपाय नाही, तो आपलं छान जगता. उडणारे कीटक खाता छोटे छोटे आणि जसं की आपल्याला माहितीच असा निसर्गाचा नियमच असा प्रत्येक जीव एकमेकांवर अवलंबून. तर आपल्या पर्यावरणामध्ये हे सगळे जीव टिकणं खूप महत्त्वाचं असतं. जे दुर्मिळ असे प्राणी असतात किंवा दुर्मिळ पक्षी असतात, दुर्मिळ कीटक असतात, तर त्यांना एवढा महत्त्व देऊचं कारण काय तर ह्यांची प्रजाती कमी झाली तर त्याचा जो बॅलन्स असा तो ढासळता आपल्या पर्यावरणाचं. तर त्याच्यामुळे असे बारीक सारीक कीटकसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि असंच खूप असं महत्त्वाचं कीटक त्या दिवशी आमका दिसलो आणि त्याची माहिती मी तुमका करून दिली आहे. तर ती तुमका आवडली असतात तर नक्की व्हिडिओ लाईक करा. ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायची वाटत असेल तर शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा.